सगळे आलेत, परत आले सगळे. हा, आपला विषय आपण चाललो होता अपंगाच्या निमित्ताने अपंगाची होत असणारी पायमल्ली. आता अपंगांना नोकरीविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा बऱ्याच व्यक्ती इतर सर्वसामान्य माणसाप्रमाणे आपले दैनंदिन व्यवहार पार पाडण्यास सक्षम असतात. असे अनेक अपंग व्यक्तीचे बौद्धिक क्षमता किंवा कुवत सर्वसामान्य माणसाइतकीच असते. म्हणून अशा अपंग व्यक्तींनी शिक्षणात कुठेही कमी पडलेले दिसत नाहीत. काही अपंग व्यक्ती तर उच्च विद्याभूषित आपल्याला दिसतात, परंतु अपंगाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन तितकासा निकोप नसतो. समाजातील इतर लोकांच्या व्यक्ती इतर तितक्याच कार्यक्षमतेचे काम करणार नाहीत असेच त्यांची गृहीत धरलेले असते. त्यामुळे अपंगाकडे पुरेशी गुणवत्ता असताना देखील त्यांना नोकरीमध्ये नोकरी नाकारण्याचं आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं. किंवा नोकरीवरती न ठेवण्याच्या संदर्भातही आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांच्या अडचणी आपल्याला समाजात दिसून येतात. शारीरिक, आर्थिक व पौर्णमित्व आणि इतर काही गोष्टी ज्या आहेत. एक मिनिट मी ऍड करतोय, काही आपली लोक ऍड होत आहेत. माईक बंद ठेवा, कृपया माईक बंद ठेवा. जे जॉईन झालेले त्यांनी माईक बंद ठेवा. अपंगाच्या निमित्तानं आपण चर्चा करत आहोत. अपंगाचे मूळ जे समस्या आहेत, या समस्याचं जर आपण पाहिलं तर काही अपंगांकडे खूप मोठी बौद्धिक क्षमता मोठ्या प्रमाणात असते. त्यांची इतरांप्रमाणे काम करण्याची बौद्धिक क्षमता असतानाही आपल्या समाजामध्ये अपंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असल्या कारणानं अपंग व्यक्तीकडे पाहताना तो आपल्या पूर्ण क्षमतेने काम करेल किंवा आपल्यासारखं तो काम करू शकेल का, यांच्या मनात शंका असते किंवा त्याच्याकडे तिरस्काराच्या भावनेनं लोक पाहताना दिसतात. आणि म्हणूनच सरकारने अपंग व्यक्तीच्या कल्याणासाठी विविध उपक्रम आपल्याला हाती घेतलेले दिसतात. एकट्या सरकारच्या प्रयत्नातून अपंग कल्याण हा. प्रश्न मार्गी लागेल का, तर मला असं वाटतं की ते शक्य होणार नाही. आणि म्हणून अशी अपेक्षा जरी आपण सरकारकडे ठेवली तरी आपल्याला मला असं वाटतं की व्यक्तीची खरी संख्या बरीच मोठी आहे. अपंगाची जर आपण संख्या पाहिली तर खूप मोठी आहे. अपंगाचे प्रकार वेगळे वेगळे असल्या कारणाने अपंगाच्या कल्याणाचा प्रश्न गुंतागुंतीचा बनलेला आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो. प्रत्येक व्यक्तीस या प्रकारातील अपंगाच्या समस्यामुळे वेगळ्या वेगळ्या असल्या कारणानं त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या उपाययोजना करणे भाग पडते. यावरूनच अपंग व्यक्तीच्या कल्याणाच्या प्रश्नाची व्याप्ती किती मोठी आहे आणि हा प्रश्न कसा भूयामी आहे हे स्पष्ट होते. आणि म्हणूनच सरकारने अपंगाच्या कल्याणासाठी एक अपंग कल्याण विभागच वेगळा केलेला आपल्याला आहे. आणि या अपंगाच्या संबंधाने अपंग कल्याणची नेमकी कामं कशी आहेत, अपंग कल्याण कशा पद्धतीने काम करतो, या अपंगाच्या दृष्टिकोनातून त्याच्या समस्या सोडवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या अपंगाच्या वेगळ्या वेगळ्या समस्या असतात, त्या समस्या कशा पद्धतीने सोडवाव्यात या दृष्टिकोनातून किंवा त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावेत या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार अपंग कल्याण या विभागामार्फत वेगळ्या वेगळ्या अपंगाच्या योजना राबवताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून अपंग व्यक्तीच्या कल्याणाबाबतच्या प्रश्नाचे वरील स्वरूप विचारात घेता आपण सगळं पाहिलं तर सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांना सेवाभावी संस्था, स्वयंसेवी व बिन सरकारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या सहकार्याची जोड मिळणे आवश्यक ठरते. आणि म्हणून मला असं वाटतं की स्वयंसेवी संस्था व संघटना त्याप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते किंवा सामाजिक संस्था संघटना अशा मानवतावादी कार्यात प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. सरकारातील काही अशा संस्था संघटना निरनिराळ्या मार्गाने प्रोत्साहन देत आहेत. समाजातील विविध घटकाच्या सामूहिक प्रयत्नामुळे अपंग व्यक्तींना थोडाफार दिलासा देण्याचे उद्दिष्ट निश्चितपणे आपल्याला साध्य झालेलं या प्रयत्नातून आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याही संघटनेला आपली संघटना NGO आहे, आपल्याला गैर सरकारी संघटन म्हणून
आपण मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून काम करत असताना, अपंगाच्या निमित्तानं काम करताना आपल्याला मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे आणि या संबंधाने सरकारने ज्यावेळेस कायदे केलेले आहेत, या कायद्यातच तरतुदी दिलेल्या आहेत, की गैर सरकारी संघटना या अ, अ, अपंगाच्या निमित्तानं कुठल्या पद्धतीने काम करू शकतील, कुठल्या पद्धतीने त्यांना मदत करू शकतील, कशा पद्धतीने मदत करू शकतील आणि त्यांची लोकल स्टँडी कशी असेल, या संबंधाने कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत. हे कायदेशीर तरतुदी आपण पुढील भागामध्ये याच्यामध्ये पाहणार आहोत, की अपंग कल्याण याच्यामध्ये आपल्याला काम करत असताना, अपंगाच्या निमित्तानं काम करत असताना, आपली संस्था म्हणून किंवा आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला काय अधिकार प्राप्त होतात, आपण काय करू शकतो, अपंगाच्या निमित्तानं त्यांना मदत मिळावी, या दृष्टिकोनातून त्यांना त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचावी, या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवरती आपली भूमिका काय असू शकते आणि सरकार त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना तुम्ही दिलेलं एखादा प्रस्ताव कसा तो पूर्ण करू शकतं, या संबंधाने पुढे आपण याचा अभ्यास करणार आहोत. पुढच्या भागामध्ये या दृष्टिकोनातून जाणार आहोत. आता आपण पुढचा मुद्दा या ठिकाणचा पाहूयात, की मानवी हक्काच्या या संबंधाने आपण चर्चा करत असताना आपली मानसिक समस्या आवाज सगळ्यांचा आवाज आवाज येतोय का मला सगळ्यांना? मध्ये आवाज कोणातरी माईक चालू राहतोय त्यामुळे मध्ये डिस्टर्ब होतो. हा येतोय सर. हो येते सर, येते. ओके. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जो कोणी नवीन जॉईनिंग होतोय त्यांनी आपला माईक काय तो माईक बंद ठेवावा. मध्ये डिस्टर्ब होण्यामध्ये सुरेश सर माईक बंद ठेवा. वाघमारे सर तुमचा माईक चालू राहिलेला आहे. नाही बंद आहे सर, माझा माईक एक मिनिट बंद आहे सर. मला असं वाटतं की मी इथनं सगळ्याला म्यूट करून टाकावं. ओके, मी सगळ्यालाच इथनं म्यूट करून ठेवलेले, सगळ्यांचेच माईक मी बंद ठेवलेत. आता आपण अपंगाच्या निमित्ताने जो पुढे पाहणार आहोत की अपंग कल्याण कायद्यामध्ये एनजीओचा भूमिका कशी असेल किंवा अपंगांना आपण आपली संस्था म्हणून आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणून कशा पद्धतीने त्यांना मदत करून देऊ शकतो. मग अपंगाच्या निमित्तानं वेगळे वेगळे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणारे आणि त्यांच्या वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत. कोणाला मूकबधिराची वेगळी समस्या आहे, जे पोलिओचे अपंग आहेत त्यांची वेगळी समस्या आहे, जे अंध आहेत त्यांची वेगळी समस्या आहे, त्याचबरोबर त्यांच्या रोजगाराची क्षमता आणि या संबंधाची वेगळी वेगळी समस्या आहे. तर या दृष्टिकोनातून शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत, ह्या योजना त्यांच्यापर्यंत आपण कसे पोहोचवू शकतो आणि त्यातमध्ये शासनाकडे आपण जो प्रस्ताव दिला तर शासन तो प्रस्ताव कसा मंजूर करू शकतो, या निमित्ताचं आपण पुढे पाहूयात. आता आपला दुसऱ्या विषयाकडे आपण वळूयात, तो म्हणजे आपली आहे मानसिक समस्या. आता ही मानसिक समस्या नेमकी काय आहे, आपल्या सगळ्यांचीच मानसिकता ही या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणून आपण आता या मानसिक समस्येच्या दृष्टिकोनातून पाहूयात की एक्झॅक्टली मानसिक समस्या नेमकी काय आणि मानसिक समस्या नेमकी कुणामध्ये असते. या अँगलनी जर आपण पाहिलं तर आपल्याला कल्पना आहे की वृद्ध व्यक्तीच्या जीवनात अनेक मानसिक समस्या उद्भवतात आणि वृद्धकाळात निर्माण होणाऱ्या शारीरिक समस्यामुळे व्यक्तीचे सामाजिक संतुलन ढळू शकते. शारीरिक दुर्लभ्याबरोबरच तिला मानसिक दुर्लभताही येऊ लागते. वृद्ध माणसे मानसिक दृष्ट्या दुर्लभ व संवेदनशील बनतात. अगदी किरकोळ कारणावरूनही त्यांना लगेच राग येऊ लागतो, त्यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा बनतो. काही वृद्ध माणसे अतिशय काय म्हणतो त्याला आपण चिडचिडे बनतात किंवा अतिशय बिघडल्याच्या अवस्थेत त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याच्या अवस्थेत निर्माण झालेली असते. आणि मराठी भाषेत साठी बुद्धी नाटी हे जे आपण म्हणतो, तर ही एक म्हण आहे. त्या पद्धतीने वृद्ध व्यक्तीच्या विपक्षपणाच्या अनुभवातून ती तयार झालेली असते आणि ही एक मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची भाग आहे. या समस्या कशा सोडवायच्यात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कसं पार्टिसिपेट व्हायचंय आणि ह्या समस्याच्या दृष्टिकोनातून या वर्धप काळाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा वर्धप काळामध्ये आर्थिक दृष्ट्या परावलंब आलेल्या कारणानं किंवा आर्थिक समस्या त्यांच्यामुळे असल्या कारणानं त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो आणि या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यामध्ये सहकार्य काय करू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जो एक कायदा केलेला आहे
माता पिता अधिनियम, या माता पिता अधिनियमामध्ये त्यांना आर्थिक तरतूद कशी करता घेऊन येऊ शकते वर्धप काळामध्ये, हेही आपण पुढे पाहणार आहोत अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून. मात्र आजचा आपला जो विषय होता, तो विषय होता की त्यांची मानसिक समस्या म्हणजे नेमक्या काय असतात आणि त्या कुणाकडे उद्भवलेल्या असतात आणि त्यांना कशा पद्धतीने सहकार्य आपल्याला करता येऊ शकतं, या दृष्टिकोनातून आज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर ती पुढची जर समस्या आपण पाहिली तर ती म्हणजे बौद्धिक समस्या. आता ही बौद्धिक समस्या नेमकी काय असते हेही आपण बघूयात या वर्धप काळाच्या निमित्तानंच. तर वर्धप काळात मनुष्याची बुद्धी काम करेनाशी होते. वृद्ध माणसाची स्मरणशक्ती कमी होते. वृद्धांना अनेक गोष्टीचे विस्मरण होऊन जाते. काही वेळा साध्या-साध्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहत नाहीत. त्यातून त्यांच्या अनेक अडचणी निर्माण होतात. त्यांची विचारशक्ती, तर्कशक्ती कमकुवत बनते. त्यामुळे एखाद्या गोष्टीवरती समतोल बुद्धीने विचार करणे त्यांना शक्य होत नाही. तसेच त्यांना अनेक वेळा तर्कसंगत निर्णय घेताही येत नाहीत. ही एक त्यांच्यामध्ये बौद्धिक समस्या मोठ्या प्रमाणात झालेली असते. आता त्याचबरोबर आपण त्यांची जर पुढची समस्या पाहिली आपण, तर ती समस्या म्हणजे शारीरिक समस्या. आता शारीरिक समस्यामध्ये काय होतं, तर वर्धप काळामुळे निर्माण होणारी ही सर्वात महत्त्वाची समस्या आहे. भविष्यात तुम्ही आम्ही सगळेजण वृद्ध होणार आहोत. आपलंही वय जसं-जसं पुढे होईल, त्या दृष्टिकोनातून आपल्याला या समस्यालाही तोंड द्यावे लागणार आहे आणि म्हणून आपण या समस्या समजून घेणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांनाच. आणि म्हणून या समस्या समजवत असताना वृद्ध अवस्थेत व्यक्तीची शारीरिक क्षमता कमी होत असते. त्यातून अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होतात. वर्धप काळात मनुष्याच्या शरीरात अनेक बदल घडलेले दिसून येतात. किंवा ते शरीर झुकणे, शरीरास बाक येणे, अंगावर सुरकुत्या पडणे, दात पडणे, डोळ्याचे दिसणे कमी होणे, ऐकू कमी येणे, हातपाय कंप सुटणे यासारख्या अनेक शारीरिक बदल वर्धप काळात होत असतात आणि त्यातूनच व्यक्तीच्या जीवनात निरनिराळ्या समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. याचबरोबर ती आरोग्याच्याही वर्धप काळाच्या समस्या निर्माण होतात. आता ह्या आरोग्याच्या समस्या नेमक्या काय आहेत हे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये वर्ध अवस्थेत मनुष्याच्या शरीरात झालेल्या बदलातून आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. व्यक्तीची शारीरिक क्षमता कमी झालेली असते. तिच्यात आरोग्य संबंधीच्या तक्रारी वाढू लागलेल्या असतात. विविध व्यक्तीची पचनशक्ती कमी झालेली असते. त्याचबरोबर तिची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ लागते. मानवी शरीर निरनिराळ्या प्रकारच्या आजारांना साहसी बळी पडण्यास सुरुवात होते. म्हणजेच वर्धप काळात मनुष्याच्या मागे अनेक आजार लागलेले असतात. याच्यामध्ये दात पडणे, शरीराला बाक येणे, हातपाय कंप पाडणे किंवा अनेक प्रकारच्या समस्यांनी आपल्याला हे कुटुंब आपल्याला दिसतं किंवा ग्रासलेले आपल्याला दिसून येतात. अशा शारीरिक समस्यामुळे किंवा आरोग्याच्या समस्यामुळे याच्यामध्ये कुटुंब कलह वाढलेला दिसतो आपल्याला आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे की कुटुंबाची मूळ समस्या कुठं होते, की कुटुंबामध्ये वाद कशा पद्धतीने निर्माण होतात. एक तर हे आपल्याला नवीन लग्न झालेल्या ज्या हे असतात महिला असतात आणि याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा जो प्रकार घडतो, तो प्रकार कसा घडतो, तर याची इथनं सुरुवात झालेली आहे की तुझे मला आई-बाप नको आहेत घरामध्ये. ही जी समस्या निर्माण झालेली असते ना, की ही जी घटना घडत होतात ना मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून, तर या सगळ्या उल्लंघनाच्या किंवा या सगळ्या प्रक्रिया आहेत जीवनातल्या, या प्रक्रियालाही हे कारणीभूत विषय आहे आणि म्हणून या कारणीभूत विषयाच्या दृष्टिकोनातून या छोट्या-छोट्या गोष्टी आपण पाहत आहोत आणि ह्या पाहत असतानाच आपल्याला या संबंधाने आपण पुढचा विचार करू, की कुटुंबाकडनं या लोकांची होत असणारी उपेक्षा किंवा कशा पद्धतीने उपेक्षा केली जाते हे आपण पाहूयात. कुटुंबातील अगदी जवळच्या लोकांकडून किंवा नातेवाईकाकडून होणारी उपेक्षा ही वर्धप काळाची आणखी एक महत्त्वाची समस्या आपल्याला दिसून येते. अशा प्रकारच्या उपेक्षा ज्या आहेत, एक मिनिट कुणी आणखी होतंय का जॉइनिंग? ओके. काही लोक जॉइनिंग आता संपत आलेत आणि जॉइनिंगची रिक्वेस्ट मागत आहे. ठीक आहे. तर या कुटुंबाच्या या सगळ्या सर्व आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे कुटुंबातील वृद्धांसाठी पुरेसा वेळ कदाचित आपल्याला देता येत नाही आणि काही वेळा वृद्ध माणसाला विक्षिप्त स्वभाव, चिडचिडेपणा यामुळे कुटुंबातील इतर लोक त्याच्यापासून दूर राहण्याचा किंवा त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून
मग या वयोवृद्ध झालेल्या लोकांमध्ये एकाकीपणा ही एक समस्या निर्माण झालेली असते. एकाकीपणा हा एक महत्वाची समस्या आपण जर पाहिली, तर आपल्याला माहिती आहे की जीवनात येणारा एकाकीपणा ही देखील वृद्धाची एक समस्या बनून राहिलेली आहे. विभक्त कुटुंबात वृद्ध व्यक्तीसाठी पुरेसा वेळ देण्यास कुणालाही सवड नसते. त्यामुळे काही पडत चालले आपल्याला काही लोकांमध्ये अ, एक वेगळेपण निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामध्ये मग ते एकाकी पडत चाललेले आहेत किंवा आपण एकटे आहोत. आयुष्याबरोबर ते अखेरच्या काळात आपल्याकडे कुणी लक्ष द्यायला नाही. आपली विचारपूस केली जात नाही. या गोष्टीची खंत त्यांना वाटू लागते आणि त्यातूनच जीवनात नैराश्य निर्माण होते. काही वृद्ध माणसे कमालीची निराशा बनतात आणि आपल्या जीवनात काही अर्थ राहिलेला नाही, असेही त्यांना वाटू लागते. आणि यामुळं पुढे त्यांच्यामध्ये एक आर्थिक समस्या ही पुढचा त्यांच्या समोरचा एक महत्त्वाचा भाग बनून घडलेला असतो. आणि तो आर्थिक समस्याला म्हणजेच काय, की काही वृद्ध व्यक्तीच्या जीवनात काही आर्थिक समस्या निर्माण होतात. गरीब कुटुंबातील वृद्धांना ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. कदाचित सधन कुटुंबातील या व्यक्तींना ती बसत नाही, पण गरीब कुटुंबातील या वृद्धांना त्यांची ही समस्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. त्याचे उत्पन्न अगोदरच कमी असते आणि अशा परिस्थितीत आपल्याला आर्थिक गरजा भागवण्यासाठी तिला कुटुंबातील इतर लोकांवरती अवलंबून राहणे भाग पडते आणि वृद्ध माणसासाठी त्यांच्या जीवनात कितीही प्रेम, आपुलकी असली तरी त्यांच्या परिस्थितीच्या मर्यादा पलीकडे असल्या कारणाने साहजिकच वृद्ध व्यक्ती आर्थिक अडचणीत सापडलेल्या असतात आणि त्याच्या साध्या-साध्या गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत. आणि म्हणून मग आपल्याकडं या वृद्धांसाठीचे कायदे शासनाच्या वतीनं करण्यात आलेले आहेत. आणि या कायद्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला एन-जी-ओला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पॉवर्स दिलेले आहेत, की अशा पद्धतीनं जर वृद्धाची आता काही ठिकाणी आपल्याला कल्पना आहे, की एकदा वृद्ध वृद्ध व्यक्तींच्या संपत्तीच्या निमित्तानेही मोठ्या प्रमाणावर त्यांची छळ केला जातो. त्यांचे वारस संपत्ती त्यांच्याकडनं मिळवून घेण्यासाठी मग त्यांचे काही खोटे मृत्यूचे इच्छापत्र तयार केले जातात. त्यांच्या संपत्ती हिरावल्या जातात किंवा काही जवळचे त्यांना कुणी नातेवाईक नसतो. काही लोकांना जवळची मुलं-बाळं काही आपल्याला वृद्धांना नसतात आणि मग त्यांचे लांबचे नातेवाईक त्यांच्या संपत्तीवरती अधिकार सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आपल्याला करताना दिसून येतात. ह्याही एक वृद्धांची समस्या आहे आणि म्हणून यांच्या जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये आपल्याला यांना काय मदत करता येऊ शकते किंवा आपण या गोष्टीमध्ये कशा पद्धतीने मदत करू शकतो. एन-जी-ओ म्हणून आपली भूमिका काय? मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांना काम करून देऊ शकतो किंवा त्याच्यात कशा पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट आपण दाखवू शकतो. ह्या दृष्टिकोनातून ह्या ज्या मूळ समस्या आहेत, मुळात आपण कार्यकर्ता म्हणून काम करून घेत असताना समाजात होत असणाऱ्या समस्या नेमक्या कुठल्या आहेत आणि आपल्याला काम करण्यासाठी क्षेत्र कुठलं ओपन आहे हे बघणं. या दृष्टिकोनातून आपल्याला काम करताना किंवा मानवी हक्काचं काम करताना हे पाहायचं आहे. म्हणून आज आपण जे विषय घेत आहोत ना, की नेमक्या समस्या कुठल्या आहेत, कशा पद्धतीने समस्या निर्भवतात आणि त्याचे आपले अधिकार कसे आहेत, हे आपण पुढे पाहणार आहोत. पण मूळ समस्या नेमक्या समाजातल्या कुठल्या आहेत, या दृष्टिकोनातून आजची आपण ही चर्चा करत आहोत. मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून चर्चा करत आहोत. म्हणून आज माझा तुम्हाला आज या सगळ्या चर्चेतून प्रश्न असणार आहे तुम्हाला या चर्चेमधला, की अपंग व्यक्तीच्या हक्काची पायमल्ली तुम्ही सर्वांनी स्पष्ट करायची. आता जे काही तुम्ही शिकलेला आहात, जो आपल्याला अभ्यासक्रमाचा प्रश्न आहे, तो तुम्ही सर्वांनी प्रश्न नोट करून ठेवावा. तो प्रश्न आजच्या या प्रशिक्षणामधला प्रश्न आहे, की अपंग व्यक्तीच्या हक्काची पायमल्ली तुम्ही स्पष्ट करायची, की अपंग व्यक्तीच्या हक्कांची पायमल्ली नेमकी काय आहे? त्याचबरोबरची दुसरा प्रश्न आहे, की ज्येष्ठ नागरिक व्यक्तीचं उल्लंघनाचे स्पष्ट करा. उल्लंघनाचे मुद्दे स्पष्ट करा. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन कुठं होतं? मी आता आपल्याला या प्रश्न तुम्हाला सांगितलेले होते. याची संकल्पना सांगितली होती. हे तुमच्या समोर मांडलेलं आहे मी. आणि म्हणून आजच्या या भागातले प्रश्न जे आहेत, हे प्रश्न आहेत, की अपंग व्यक्तीच्या हक्कांची पायमल्ली स्पष्ट करा. आणि दुसरा प्रश्न आहे, की ज्येष्ठ नागरिक व्यक्तीच्या हक्कांची पायमल्ली स्पष्ट करा. हा आजच्या चर्चेतला विषय राहणार आहे, की हा प्रश्न आपल्यातला राहणार आहे.
आणि या पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आजचा सगळ्यात भागातला विषय काढला तर मानवी हक्क म्हणजे नेमके काय, ही सगळ्यात महत्वाची बाब राहणार आहे. आणि म्हणून सामाजिक जीवनाशी मी आपल्याला मानवी हक्कांची व्याख्या सांगतोय. सामाजिक जीवनाची परिस्थिती अशी की ज्याशिवाय व्यक्तीला सामान्यतः स्वतःच्या सर्वांगीण विकास करून घेणे शक्य होत नाही, अशा घटकांनाच आपण मानवी हक्क असं म्हणतो. लक्षात ठेवा, मानवी हक्क म्हणजे काय, की सामाजिक जीवन जगत असताना ज्या घटकाशिवाय आपल्याला आपल्या जीवनाचा संपूर्ण विकास करता येणार नाही, अशी परिस्थिती किंवा त्याच घटक त्याला आवश्यक असणारे घटक यालाच आपण मानवी हक्क सामान्यतः म्हणू शकतो. आणि म्हणूनच मानवी हक्कांची आपल्या मानवी हक्कांची पायमल्ली होत असताना किंवा त्याचे उल्लंघन होत असताना जे घटक येतात त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं स्त्रिया, मुले, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती जमाती यांच्या हक्कांची पायमल्ली आपल्याला दिसून येते. म्हणून माणसाचं जीवन जगत असताना ज्या प्रश्न उपस्थित राहतात, म्हणून या दृष्टिकोनातून हा आजचा आपला चॅप्टरचा विषय होता. आणि या दृष्टिकोनातून आपण हा संपूर्ण हा जो चॅप्टर आहे आपला, तर हा चॅप्टर आपण घेतलेला आहे. या चॅप्टर मध्ये आपण अभ्यास केलेला आहे की मुले व बालकांचे हक्कांची पायमल्ली, त्याचबरोबर ती अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांची पायमल्ली आणि अपंग व्यक्तीच्या हक्कांची पायमल्ली, या गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. तर आजच्या या चर्चासत्रामध्ये अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आणि नेमके हे बरोबर. प्रश्न काय आहेत या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आपण आता चर्चा करूयात. तर मला असं वाटतं की या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आपली ही चर्चा करत असताना कुणाला काही प्रश्न असतील तर आता आपण या प्रश्न विचारू शकतो किंवा कुठला पाठ समजला नाही, कुठला पाठ लक्षात आलेला नाही, किंवा काही प्रश्न असतील तर या दृष्टिकोनातून आपण माईक ऑन करा आणि आपले प्रश्न विचारा. एकेकाने प्रश्न विचारायचा आहे. पिलानी सर, आपला काय प्रश्न आहे? हा, बोला बोला, माईक ओपन आहे तुमचा, बोला. हो, माझा माईक ओपन आहे. आता तुम्ही जे चारही जे मुद्दे जे सांगितले ती हम्म. मला पटली बरं का. आता प्रत्येक जसं आपलं ते बाल कल्याण जे आहे ते, आणखी ते हँडीक्रॅफ्टच, आणखी सिनियर सिटीजनचं, हे सर्व जे आहे ना तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे. पण त्याला वेळ लागेल की आपल्याला निवांत बोलायला प्रत्येकाची चारही मुद्द्याची असं मला वाटतंय माझ्या मनातनं. जसं आता तुम्हाला बघा, आता तुम्ही बाल कल्याण म्हणले स्टार्टिंगला सुरुवातला, आता ते का कामाला जातात त्याचं कारण काय, म्हणजे त्यांच्या काय मजबुरी आहे, त्यांच्या घरी काय पैशाचे प्रॉब्लेम आहे, काय गरीब आहेत. श्रीमंत लोक तर कुणी पाठवत नाही, त्यांच्या काय आवश्यकता नाहीये की पाठवायची म्हणून. हे पाठवतात कोण, गरीब आणि एकदम साधे माणसं ते पाठवतात. त्यांचे काय प्रॉब्लेम आहे, त्यांचे काय मायनस पॉईंट आहे ते आपल्याला बघावं लागेल. तसं ओके. प्रत्येकाचं आपल्याला खूप आहे ते आपल्याला बसून निवांत ते आपल्याला सांगावं लागेल, त्याला वेळ खूप लागेल. आणि आता हा नाहीतर शॉर्ट टाइम मध्ये मला बालमजुरीची वाटतं संख्याचा, बालमजुरी बरोबर आहे हा बरोबर. जो प्रकार आहे, बालमजुरी हा. हा जो प्रकार आहे ती याच कारणामुळे आहे की देशातली गरिबी हो आणि देशातलं हो. सध्याचा आर्थिक स्तर या दृष्टिकोनातून करेक्ट. बालमजुरीचा हा प्रश्न डेफिनेट उद्भवलेला आहे. कुणालाही हौस बरोबर. नसते की आपल्या मुलाला, लहान मुलाला कामाला हा. पाठवायची, करेक्ट मात्र त्याची करेक्ट करेक्ट. आर्थिक परिस्थिती नसल्या कारणानंच करेक्ट. अशी मुलं बरोबर हे खऱ्या बरोबर अर्थानं या बरोबर बालमजुरीला बळी पडताना आपल्याला दिसतात. ती समस्या आहे. बरोबर. या समस्याच्या करेक्ट. दृष्टिकोनातून आपण पुढे याचा अभ्यास करणार आहोत. पुढे हा प्रश्न येणार आहे. बरोबर मी फक्त या समस्येचं बरोबर मूळ कारण काय आहे, हाच या बरोबर. चर्चेचा विषय आजचा संबंधातला होता. आणि चंद्रकांत सर, त्यांना आपलं आहे ना काही म्हणणं आहे याच्यामध्ये? बरोबर, त्यांच्या पालकांना आहे ना आपण नोकरी देऊन, त्यांना काय रोजगार देऊन, त्यांना काय इन्कम आले की मग ते लोक पाठवणार नाही. शिवाय त्यांच्या पालकांना आपण शाळेत पाठवून त्यांना काय शिक्षण देऊन असं काय आपण केलं की मग ते ऑटोमॅटिक कमी होईल. अगदी अगदी नाही अगदी का? अगदी. हा, चंद्रकांत सर. ठीक आहे सर. जी सर, मी ऐकत आहे. काय प्रश्न आहेत का आपल्याला? मनीष सर, आपल्याला काय प्रश्न आहेत? मनीष देशपांडे. नाही सर, नाही.
गोडके सर. हा नमस्कार सर. हा, काय प्रश्न असतील तर आता जर कुठला पाठ समजला नसेल कदाचित, हा विषय खूप मोठ्या प्रमाणावर मला जेवढं अच्छा. शक्य होईल तेवढा मी शॉर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण याच्या एक विषयाचा जर अभ्यास आपण पाहिला तर खूप मोठा विषय आहे आणि त्याच्या संबंधाने वेगळे वेगळे कायदे आहेत आपल्याकडं. म्हणून मी जेवढं शक्य शॉर्ट मध्ये आपल्याला घेता येईल तेवढा मी हा पाठ शॉर्ट मध्ये घेत आहे. कोणाला समस्या आहे काय आणखी? आजचे जे विषय झाले हा ते सगळे आपण मी नोट करून घेतो. बालकामगार, हॅलो. अल्पसंख्याक, ते आणि वयस्कर. गोडके सर थांबा, एक बोला. गोडके सर तुम्ही थांबा. गीतांजली रिटे मॅडम काहीतरी बोलताय. हॅलो. गोडके सर तुमचा आवाज क्लिअर येत नाही. तुमचा माईक थोड्या वेळ बंद ठेवा. गोडके सर तुमचा आवाज येत नाही. आवाज. गीतांजली मॅडम हॅलो. माईक बंद हा, करा. बोला मॅडम. हा, बोला बोला. सर मला असं म्हणायचंय, आपण जे आता बाल कामगारांच्या ज्या बद्दल आपण बोलत होतो, ऍक्च्युली जे सामान्य लोक आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती फारच गरीब आहे, त्यांचा त्या आई वडिलांचा जास्त कल हा प्रायव्हेट स्कूलकडे आहे. की त्यांचा असा समज आहे की प्रायव्हेट स्कूलमध्ये घेतलेले शिक्षण अति उत्तम असतं, म्हणून त्यांना म्हणजे त्या गरिबीतनं पण त्यांना ते अतिशय काटकसरी करून त्यांना त्या ह्याच्याकडे कल आहे त्यांचा प्रायव्हेट स्कूलकडे. आणि मग काय होतं, थोड्या दिवसांनी ते त्यांना म्हणजे कंटिन्यू करता येत नाही आर्थिक परिस्थितीमुळे, फीच्या प्रॉब्लेममुळे. आणि मग ती मुलांना घरी ठेवतात 7वी 8वी 9वी पासूनच. हा बऱ्याच ठिकाणी हा प्रकार बघायला भेटला. फी नाही भरल्यामुळे आणि शाळाही कायद्यांना जुमानत नाही. जरी RTI ऍक्ट असेल की शिक्षणासाठी पैशाअभावी तुम्ही त्यांना घरी बसवू शकत नाही, पण प्रायव्हेट स्कूलमध्ये ह्या गोष्टी जुमानतच नाही. ते सरळ डायरेक्टली मुलांना घरी बसवतात आणि मग ती मुलं कामाला जातात. अगदी खरे मॅडम. हा एक पार्ट, हा जो महत्वाचा मुद्दा आहे, या मुद्द्याच्या त्याच्यासाठी आपल्याला शिक्षणाचा अधिकार जो आहे. मला थोडंसं तर मला थोडंसं कंटिन्यू करायचं होतं. मला वाटतं की त्याच्यासाठी की वस्ती पातळीवरती जाऊन ही काउन्सिलिंग करायला पाहिजे पालकांना. आणि दुसरी गोष्ट, नगरपालिकेचे जे स्कूल आहेत त्यांची जी कंडिशन आहे शिक्षणाची, म्हणजे एक क्वालिटी मेंटेन करायला पाहिजे, असं मला असं वाटतं. की जर ती क्वालिटी मेंटेन केली शिक्षणाच्या बाबतीत, कारण असं बघायला मिळतं की नगरपालिकेच्या स्कूलमध्ये ही जी लो पॉवर्टीची गरीब घरातली जी मुलं येतात त्यांना तिथंही ट्रीट केलं जात नाही आणि त्यांच्याकडे असं फारसं असं लक्ष दिलं जात नाही. जसं प्रायव्हेट स्कूलमध्ये कसं की त्यांच्या एका शाळेचं स्टेटस असतं, सोशल स्टेटस असतं, ते टिकवण्यासाठी किंवा त्यांच्याकडे लक्ष तरी देतात. तसं नगरपालिकेच्या शाळेमध्ये अजिबात दिसत नाही. त्या मुलांकडे अजिबात लक्ष नसतं. त्यांना छोट्या छोट्या गोष्टींवरनं मारहाण केली जाते. म्हणजे जी गोडी निर्माण करायची आहे शिक्षणाबद्दल सायकोलॉजिकली मुलांच्या कलेनी घेऊन, नाही का, ती आवड निर्माण केली पाहिजे की हा मुलगा रोज शाळेत आला पाहिजे. या तर असं काही दिसत नाही. तर माझं म्हणणं काय होतं की आपण शिक्षणाचा अधिकार जो आहे ना, या विषयाच्या अनुषंगाने जेव्हा याच्यावरती चर्चा करू आणि तो पाठ जो आपल्याला आहे, राईट टू एज्युकेशन, या संबंधाने या विषयावरती आपण त्यावेळेस नक्की होऊ. आजचा विषय आपला जो होता की बालमजुरी. आणि नाही सर, हो बालमजुरी आहे. त्याच्यामुळे असं होतं की शिक्षणाची आवड होत राहत नाही आणि मग ते पालकही वैतागतात आणि मग ते सरळ मुलांना कामाला जा म्हणतात. एरवड्यामध्ये हे कॉमन गोष्ट आहे सर. फुल एरवड्यामध्ये तुम्ही बघताल तर ही कॉमन गोष्ट आहे. म्हणजे मी हे शिक्षणाला घेऊन का सांगते, तर बालमजुरी सुरू कशी होती, लिंक कशी आहे, की त्याची ही कारणं आहेत, त्याची ही पण कारणं आहेत असं मला म्हणायचंय. ओके. प्रशांत सर आपला काय प्रश्न आहे? प्रशांत सर, काय प्रश्न आहे का आपला? हॅलो सर. हा, बोला. माझा एक प्रश्न आहे. मला एक फोन आला होता, म्हणजे इथलेच व्यक्ती आहेत
तर ते बौद्ध समाजाचे ते व्यक्ती आहेत. बर. हॅलो. हा हा हा, तर त्यांच्या घरी येऊन काही व्यक्तींनी त्यांना धमकी दिली मारण्याची, पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर हम्म, त्यांच्या अॅट्रॉसिटी अंतर्गत हम्म. दाखल केली नाही केस पोलिसांनी, चॅप्टर केस केली दोघांची. तर आपण ह्यात काय करू शकतोय का? हे बघा, अट्रॉसिटी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया ही वेगळी आहे. जर त्यांनी हा या जो कोणी व्यक्ती असेल, या व्यक्तींनी हा जर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या जातीवाचकरित्या सार्वजनिक ठिकाणी त्यांना शिवीगाळ केली असेल, किंवा त्यांची संपत्ती हडप करायचा प्रयत्न केलेला असेल, अशा पद्धतीचा काय अन्याय अत्याचार वेगळ्या दृष्टिकोनातून केलेला असतील, असा जर काही घटका असेल तर तो अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद होईल. केवळ काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टीवरनं भांडण झालेलं आहे म्हणून अट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करणं, हे मला वाटतं की ती योग्य ठरणार नाही. एक्झॅक्ट कारण काय आहे वादाचं हे जर समजलं तर तो अट्रॉसिटीच्या संबंधाने आपण चर्चा करू किंवा त्यांना मदत करायचा प्रयत्न करूया. मला एक प्रश्न येतो की ज्यावेळेस अल्पसंख्याक व्यक्ती असतात त्यावेळेस तिथं सार्वजनिक ठिकाणीच त्यांना कोणी बोललं तरच आपण करू शकतोय का? आता घरी एखादं आलं. बघा, अट्रॉसिटी ऍक्टच्या संदर्भातलं आपण ज्यावेळेस पुढे चर्चा आपण याची नक्की करणार आहोत, तो पाठ आपल्याकडे आहे, पुढचा अभ्यासक्रमाचा पाठ आहे. पण अट्रॉसिटी कधी रजिस्टर करायची, अट्रॉसिटी कधी घडते आणि या संबंधाने काही तरतुदी झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत. सुप्रीम कोर्टाने काही बदल केलेले आहेत, काही राज्य शासनाच्या वतीने आपल्या केंद्र शासनाच्या वतीने कायद्यात दुरुस्ती झालेली आहेत. या संबंधाने आपण चर्चा करणार आहोत आणि याच्या संबंधाने आपल्याला अट्रॉसिटीवरती काम करत असणारे कायदेतज्ञ या संबंधाने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्यामध्ये अट्रॉसिटी कधी दाखल करायची, अट्रॉसिटी कधी होऊ शकते, या संबंधाने आपण चर्चा करणार आहोत पुढे. ठीक आहे, चालेल. थँक्यू. आता त्यांना जर काही मदत लागली असेल तर त्यांना आधी त्यांची लिखित तक्रार घ्या, काय नेमकं घडलेलं आहे हे तुम्ही त्यांच्याकडे, आपण त्याच्यावरती त्यांना नक्की मदत करूया तज्ञाकडनं. ओके ओके, चालेल सर. ओके, थँक्यू. आणखी काय कुणाला प्रश्न आहे याच्यामध्ये? मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम आपल्या 2 मिनिटाचा 4 मिनिटं आणखी आपला प्रोग्राम संपण्यासाठीचा वेळ बाकी आहे. सर माझा एक प्रश्न आहे. हा, बोला. हा सर, अपंगाच्या बाबतीमध्ये प्रशासनाने काय टक्केवारी दिलेली आहे की ज्याला चालताच येत नाहीये? हॅलो, आवाज येतोय सर? हा, आवाज येतोय तुमचा, बोला. हा, काय त्याच्या सर टक्केवारी ठेवलेली आहे, ज्यांना चालताच येत नाहीये त्याच्यासाठी वैयक्तिक माणूस त्याला घेऊन जावं लागतो शाळेमध्ये वगैरे असं. तर त्या घेऊन जाणाऱ्या माणसांना काय मानधन वगैरे असं काय सरकारकडून काय मिळेल का असं? बघा, अपंगाच्या संबंधाने त्याच्यामध्ये शाळा वसतिगृह शासनाने सुरू केलेले आहेत. काही एनजीओनाही शासनाने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरीव मदत करून अशा मुलांना प्रशिक्षण आणि शाळा, निवासी शाळा सुरू केलेल्या आहेत. रोज दैनंदिन त्यांना तिथं निघून घालावं किंवा निघून सोडावं, रोज तिथं सोडावं अशातला भाग नाही. निवासी शाळाही त्या ठिकाणी शासनाने सुरू केलेल्या आहेत. त्या शाळेमध्ये त्यांना घालता येतं आणि संपूर्ण यासाठीचा खर्च राज्य शासन आणि केंद्र सरकार याच्या काही योजना आहेत, कल्याणकारी योजना आहेत, त्या योजनेतून त्यांना दिलं जातं. तर या आपल्याला मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून काम करत असताना अशा अपंग मुलांना किंवा अपंग घटकांना कशा पद्धतीने मदत करता येईल, त्यांना ती मदत कशी मिळवून देता येईल, या संबंधाने मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की अपंगाच्या संबंधाने तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता. अपंगांना एखादी सायकल घेऊन देणं, त्याला व्यवसाय, शासनाकडनं कर्ज मिळवून देणं, त्याला देणं, या दृष्टिकोनातून काही योजना आहेत कल्याणकारी. त्या योजना मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या पाठमध्ये. ओके, ठीक आहे सर. गोटे सर, बोला. हा, नमस्कार सर. नमस्कार. बोला बोला, आवाज येतोय. काल आपला प्रश्न होता महिलांच्या हक्काची पायमल्ली होते का? कालचा प्रश्न होता महिलांच्या हक्काचं उल्लंघन होत आहे का? तर त्याच्या दृष्टीने जर आपल्याला बोलायचं म्हणलं कालचा विषय, तर महिलांच्या मध्ये आपण जो समान हक्काचा जो आता मान्य केलेला आहे त्याच्याविषयी समाजात आपण जागृती निर्माण केली पाहिजे. महिलांच्या हक्काची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे.
तरच त्यांना ते कळणार आहे की आपला हक्क आहे काय आणि आपल्यावर अन्याय होतोय तो आपण का सहन करतोय. ओके, आपण पुढे आपली जी ऐका, ऐका. पूर्वीची जी परंपरा आहे मातृप्रधान कुटुंब पद्धती, तर आपण महिला आयोग कशा पद्धतीने स्थापन झालेला आहे आणि महिला आयोग महिलांसाठी काम काय हा. करतो या संबंधी पुढल्या चॅप्टर मध्ये याचा आपण अभ्यास करणार आहोत. आज आपण जी चर्चा करत आहोत की आपण हा. 2 दिवसाचा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे की exact मानवी हक्कांची उल्लंघनाचे मुद्दे कुठले कुठले आहेत आणि त्या मुद्द्याच्या दृष्टिकोनातून भविष्यात कशा पद्धतीने त्याला कायदे केले झालेले आहेत आणि त्याच्या तरतुदी कशा आहेत हे आपण पुढे पाहणार आहोत. या अँगलने आपण चर्चा नक्की करणार बरोबर. आहोत. आजच्या चॅप्टरच्या संबंधाने कुणाचे प्रश्न नाहीत आपण गृहीत धरूया. 1.5 मिनिटाचा वेळ आहे. आता समोरापरच्या दृष्टिकोनातून जात असताना उद्याच्या विषयाच्या अंगाने चर्चा करतो. उद्याचा विषय जो आपला आहे की आज आपण जे संपूर्ण पाहत आहोत या संपूर्ण चर्चा केल्यात या उल्लंघनाच्या प्रकारे आपल्याला त्याचे कायदेशीर संरक्षण करण्यासाठी पद्धतीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या संबंधी उद्याच्या अभ्यासक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. जे मुद्दे आज आपण ऐकलेले आहेत मग ते अपंगाचे असतील, महिलांचे असतील, अल्पसंख्याक असतील, वयोवृद्धांचे असतील, पालकांचे असतील, हे सर्व जे मुद्दे आहेत या मुद्द्यांना कायदेशीर स्वरूप कशा त्यांच्या मानवी हक्कांचं रक्षण कसं केलं जातं या संबंधाने त्याचे काय कायदेशीर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, हे कशा पद्धतीने घटनात्मक आयोग नेमण्यात आलेले आहेत, हे आयोगांचे कार्य काय आहेत हे आपण उद्याच्या अभ्यासक्रमामध्ये पाहणार आहोत. उद्याचा अभ्यासक्रम आपला असणार आहे तो अभ्यास उद्याचा जो विषय राहणार आहे तो विषय आहे आपला अभ्यास तो म्हणजे मानवी हक्क, घटनात्मक तरतुदी व आयोग या अंगलनी उद्या आपण चर्चा करणार आहोत. कुणाचा तरी आवाज चालू आहे म्हणून तो होत आहे. वेळ आपल्या संपलेला आहे. 1 मिनिटाचा कालावधी आपल्याला राहिलेला आहे त्यामुळे